नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा, म्हणजे तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार, स्वामींची लीला आणि खरंच गुरुचरित्र पारायणाची ताकद काय असते हे कळणार आहे। हा साक्षात्कार कोणीही विसरू शकत नाही। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक सुंदर असा अनुभव सांगणार आहे। माझे नाव रुपाली यादव, मी पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी टिंगरेनगर येथून बोलत आहे। आज मला आलेला हा अनुभव सांगायची खूप इच्छा झाली। मी सहज ताईंचे व्हिडिओ बघत होते, त्यावेळेस मला हा नंबर दिसला आणि मी लगेच कॉल केला आणि माझा हा अनुभव येथे सांगत आहे। आज अनुभव सांगताना अक्षरशः हृदय भरून आले आणि स्वामींची प्रचंड माझ्यावरती कृपा असलेली मला कळाली। स्वामींचा साक्षात्कार, स्वामींची लीला काय असते हे कळालं। मला कुणाचाही आधार नाही, पण स्वामींनी प्रत्येक क्षणाला वेळोवेळी मला दाखवून दिले की मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून स्वामी प्रत्येक वेळेस सांगत मला गेले। मला स्वामी सेवा, स्वामींचं करायचं हे काही एक माहीत नव्हतं, पण माझी आई ही स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे। ती स्वामींची खूप सेवा करते। मला 2 जुळ्या मुली आहेत आणि माझं कुटुंब हे खूप छान आहे। पण दुर्दैवाने माझ्या आयुष्यामध्ये दुःख हे फार आहेत, कारण माझे मिस्टर मला सोडून दुसरीकडे गेलेले आहेत। त्यामुळे मुलींचा सांभाळ हा मलाच करायचा आहे। मी माझ्या आईकडे राहते, त्यामुळे दुःख हे फार असतं, कारण एकट्या महिलेला हे राहणं खूप अवघड असतं। स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे, एक स्त्री एकटी कशी राहू शकते, तिला किती संकटांना सामोरे जावं लागतं। पण जेव्हापासून स्वामींचे जीवनात आगमन झाले ना, तेव्हापासून दुःखाला, संकटाला काही वाटत नाही। प्रत्येक क्षणाला असं वाटतं की नाही, कुठली तरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी सदैव उभी आहे। मी स्वामींचं फार काही करत नाही, फक्त दर गुरुवारी नामजप करणे आणि अभिषेक करणे एवढीच सेवा मी स्वामींची करते आणि माझ्या मुली ह्या देखील स्वामींची सेवा करत असतात। माझ्या मुली ह्या 8 वर्षाच्या आहेत, त्यांना देखील स्वामींनी खूप छान छान प्रचिती अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहेत। आता काय झालं ना की आई मला म्हटले की मे महिना होता, तेव्हा आई म्हटली की आपण गाणगापूरला जाऊया आणि तू तेथे गुरुचरित्र पारायण कर। आईने मला असं सांगितलं। आता मला गुरुचरित्र पारायण कसं करतात, त्याचे नियम काय असतात, काय असतं, काही एक माहीत नव्हतं, काहीच नाही, पण आई म्हटली म्हणून मला करायचं होतं। मग आम्ही गाणगापूरला गेलो आणि तिथे 3 दिवस आम्ही राहणार होतो आणि 3 दिवसात आम्हाला हे पारायण सेवा ही करायची होती। त्यामुळं काय झालं ना की आम्ही तिथे राहिलो वगैरे, माझं पारायण वगैरे खूप छान पार पडलं, पारायण वगैरे झालं, सर्व काही व्यवस्थित झालं आणि आम्ही गाणगापूरवरून घरी आलो। जेव्हापासून माझे गुरुचरित्राचे पारायण झाले ना, तेव्हापासून एक वेगळंच अद्भुत असं काहीतरी आल्यासारखं वाटत होतं। आणि जेव्हापासून जूनमध्ये मला एक जी स्वामींची जी गोटी असते, स्वामींच्या हातामध्ये जी गोटी असते, ती गोटी सापडली। म्हणतात, मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आणि ऐकलं देखील आहे स्वामी भक्तांनो, स्वामींच्या हातात गोटी का बरं आहे, तर स्वामींनी आपलं पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या हातामध्ये घेतलं आहे। प्रत्येकाचे दुःख दूर करण्याची ताकद स्वामी आईमध्ये आहे। आपण स्वामी भक्तांनो खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण या परब्रह्माच्या सेवेमध्ये आहोत। मग मला पहिल्या महिन्यात जून महिन्यामध्ये एक गोटी सापडली। मी कुठे बाहेर गेली का मला ती गोटी सापडायची, असे मला प्रत्येक महिन्यामध्ये एक गोटी अशी करून सापडत गेली। माझ्याकडे 5 गोट्या हे झाल्या, म्हणजे 5 महिन्याच्या 5 गोट्या हे झाल्या। का सापडत होत्या काहीच कळायला मार्ग नव्हता, काय होतंय ते पण कळत नव्हतं। मग म्हटलं की आपल्या ह्या प्रश्नांचे उत्तर कुठंतरी आपल्याला शोधायलाच पाहिजे। म्हणून मी आमच्या तिथे जे मोठा मठ आहे तिथे गेले आणि तिथे जे ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना विचारावं, म्हणून मी त्यांना विचारलं की माझ्यासोबत असं का बरं घडत आहे की मी गाणगापूरला गेली, तिथे गुरुचरित्र पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर मला एक गोटी दर महिन्याला सापडत आहे, मग याचा काय अर्थ मी समजावा, असं मी त्यांना विचारलं। त्यावेळेस म्हटले, अरे बाळा, काळजी करू नको म्हणे, हे शुभ संकेत आहे। माझ्या बाबतीत देखील असंच घडलं बघा। स्वामींची लीला ही किती आगाध असते। ज्यांच्यासोबत असं घडलं त्यांच्याशीच मला स्वामींनी बोलायला दिलं, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच होतं।
मग त्यांनी मला सांगितलं की माझ्या बाबतीत देखील असंच घडलं होतं. मला देखील अक्कलकोटमध्ये अशाच गोट्या सापडल्या आणि ज्यावेळेस मी ह्या गोट्यांचा फोटो काढला ना म्हणे, त्यावेळेस मला त्याच्यात महादेवाची पिंड दिसली, शिवलिंग दिसलं म्हणे. ते मला असे बोलले. त्या बोलल्यानंतर माझ्याही मनात आलं की मलाही असं काही दिसेल का, खरंच हे असेल का, असं माझ्या मनात असंख्य प्रश्न हे उत्पन्न झाले. त्यानंतर मग काय झालं ना की मी घरी आले आणि त्या प्रत्येक गोटीचा मी एक एक करून फोटो काढू लागले आणि आता ह्या 5ही गोट्यांचा मी फोटो काढला. आणि ज्यावेळेस मी हे फोटो बघत होते त्यावेळेस मला 5व्या गोटीमध्ये साक्षात स्वामी महाराजांचे दर्शन झाले. तुम्हाला देखील हे दर्शन होईल. मी हा फोटो तुम्हाला पाठवत आहे आणि तुम्हीही बघा, झूम करून बघा आणि तुम्हाला देखील स्वामीचे दर्शन होईल. स्वामींची प्रत्यक्षात मूर्ती त्या गोटीमध्ये दिसत आहे आणि त्यांच्याच मागे जे गाणगापूरमध्ये दत्त म्हणजे यांची नृसिंह सरस्वतींची जी ही आहे छबी आहे, म्हणजे ती तिथं ठेवलेलं आहे गाणगापूरमध्ये भगव्या याच्यामध्ये वस्त्रामध्ये, तसंच काही त्यांच्या मागे दिसत आहे. म्हणजे म्हणतात ना की गाणगापूर येथे केलेलं पारायण निष्फळ कधीच जात नाही. तिथे केलेलं पारायणाचं फळ आणि साक्षात दर्शन हे मिळतंच. माझ्या बाबतीत देखील असंच झालं. आज मला खरंच खूप अभिमान वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मला जमेल तशी मी सेवा करते, पण स्वामींनी मला खूप मोठी इच्छा पूर्ण केली, मला दर्शन दिलं. खरंच मी हे कधीच विसरू शकणार नाही की असं झालं. आता माझ्या आयुष्यात जेवढी जेवढी सेवा स्वामी माझ्याकडून करून घेतील ना, तेवढी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सांगू इच्छिते की स्वामींच्या मार्गामध्ये जो कोणी येतो ना, तो खरंच खूप भाग्यवान असतो. कारण आपण असा एकही या पृथ्वीवरती मनुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही की संकट नाही. कितीही श्रीमंत असो किंवा कितीही गरीब असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट असतं. आपल्याला वाटतं की तो गाडीत चाललाय, खूप सुखी आहे, खूप समाधानी आहे, पण नाही, त्याच्या मागं काय टेन्शन असतं हे त्यालाच माहीत असतं. असा कोणीच नाही की तो सुखी आहे. पण स्वामींच्या सेवेत जो आहे ना, खरंच ज्याच्या मुखामध्ये कंटिन्यू स्वामींचं नाम आहे ना, तो खरंच या जगामध्ये खूप सुखी व्यक्ती आहे. कारण त्याला मन शांतीही लाभलेली आहे, त्याला जगण्याचं खरं मर्म हे कळालेलं आहे. त्यामुळे खूप छान स्वामींची प्रचिती आहे. हा गाणगापूरमध्ये गेल्यावरती मला हा खूप सुंदर असा अनुभव आला. ते 3 दिवस कसे गेले मला कळाले देखील नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख आहेत, संकट आहेत, पण त्यातनं सामोरं जाण्याची शक्ती स्वामी महाराज प्रत्यक्षात देतात आणि प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी ते सदैव उभे आहेत. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो की स्वामी राया, या आयुष्यामध्ये आता इथून पुढच्या आयुष्यात माझ्याकडून तुमच्या चरणाची फार सेवा तुम्ही करून घ्यावी आणि जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना दुःखातून मुक्त करावं. ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत लवकर तुम्ही पोचावं, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी राया, माझ्या मुलींना, माझ्या आईला नेहमी सुखी ठेवा. त्यांच्या वाटेचे दुःख मला द्या, पण त्यांना नेहमी आनंदात सुखात ठेवा. त्यांच्या वाटेचे काटे माझ्या मार्गामध्ये द्या आणि त्यांचे मार्गामध्ये फूल बनवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून मला आलेला हा छोटासा अनुभव येथे मी संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती छान प्रचिती आहे. प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी या ताईंना दर्शन दिलं. हे दर्शन म्हणजे एक अमूल अशी भेट ताईंसाठी आहे. ताई, ह्या गोट्या तुम्ही सदैव आपल्या सोबत ठेवा, कारण हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. तुम्हाला ते मिळालंय ते कधीही गमवू नका, कारण स्वामींचा तुमच्यासोबतचा हा आशीर्वाद आहे. खूप छान प्रचिती आहे. हा अनुभव मला तर खूप आवडला आणि खूप छानही वाटला. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.